नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे जळगावहून पूर्णपणे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आले आहेत। त्यांना 2017 पासून केळी आणि इतर विविध फळांचे पिके करण्याचा अनुभव आहे आणि त्यांच्याकडून मला काही ज्ञान मिळाले। मला वाटलं हे तुमच्याशी शेअर करावे। चला त्यांना भेटूया, ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडून केळीबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती ऐकून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय द्या थोडक्यात आणि थोडंसं केळीबद्दल आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला ज्ञान द्या थोडं। मी जळगावून आलेलो आहे सरांच्या शेताची पाहणी करण्यासाठी। ओके। तर सरांना माझं नाव प्रशांत पाटील आहे। मी केळीच्या बाबतीत काही सजेशन सरांना देऊ इच्छितो। तर सरांना किंवा आपल्या सर्व मंडळींना देऊ इच्छितो की केळीचे जे सकर्स असतात ते सकर्स कापायचे नाही। केळी ही 5 बाय 7 फुटाच्या अंतरावर न लावता 10 बाय 10 किंवा 12 बाय 12 जमिनीच्या जाडीनुसार आपण योग्य तो निर्णय घ्यावा। ओके। आणि त्यानुसार आपण व्यवस्थापन ठेवावे। त्याचे येणारे सकर्स जे ते कापायचे नाहीत आणि आपला घड काटल्यानंतर त्याचं पानही कापायचं नाही, हळूहळू बसू द्यायचं सगळं। पूर्ण टोटली ते खाली बसतं। त्याच्यासाठी तुमचं पाण्याचं कन्झम्पशन सुद्धा कमी लागतं याच्यासाठी असं केल्यानंतर। तर त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा चांगलं येतं आणि आपला खर्च सुद्धा कमी होतो। ओके, धन्यवाद। आणि आमच्याकडे जशी खाली घाण आहे तशी तुमच्याकडे आहे का? हो सेम। ओके। मला केळी शेतकरी येऊन म्हणतात की तुमच्याकडे अंगठ्या एवढी सुद्धा केळी होणार नाहीत कारण तुम्ही घाण करताय। नाही, हे मुळात उलट आहे। हे ऑर्गॅनिक मॅटरच महत्वाचं आहे। जमिनीमध्ये दुसरं काही नको। जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर फार महत्वाचं आहे। तेच खत आहे आणि तेच अन्न आहे, पूर्ण अन्न। त्याच्यातून ह्युमस तयार होतो, तेच पूर्ण पिकाचं पूर्ण अन्न आहे। ओके, ऐका ना, मला एक प्रश्न आहे की तुमच्या जळगावचं केळीसाठी फेमस आहे, तर केमिकल शेतीवाल्याला त्याचा साधारण ऍव्हरेज घड किती किलोचा येतो आणि तुमच्याकडे किती किलोचा येतो, म्हणजे किती फरक पडतो? मला तरी असं वाटतं की आमचे घड काही वेळा मी असे बघितलंय, माझ्या असं ऑब्झर्वेशन मध्ये आलंय की आमचे घड जास्त आले, केमिकलवाल्यांचे सुद्धा कमी। ओके, म्हणजे मग उत्तमच ना। तर शेतकऱ्यांनी अशा पद्धती अवलंबल्या तर त्याचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढणार नक्की। ओके, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। तुमच्या सगळ्यांचा सुद्धा खूप धन्यवाद।